नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजचा विषय खूप खास होणार आहे मैत्रिणींनो। तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की ज्यावेळेस आपण कानातलं घालतो, आता काही काही ताईंचं हे कानाचे जे पाती असते ती खूप पातळ असते, त्यावेळेस बघा त्यांना जरा कानातलं थोडंसं मोठं घातलं ना की त्यांचा होल खूप मोठा होतो आणि मग त्यांना कुठल्या फंक्शनला जायचं झालं किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचं झालं किंवा कुठं फिरायला जायचं झालं की कान मोठा असला की त्यांना कानातलं घालता येत नाही। आणि सर्व महिलांना ताईंना आपल्याला कानातलं घालायला खूप आवडतं। तर अशा वेळेस मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका, कोणत्याही प्रकारचा विचार करू नका। माझ्याकडे मस्त आणि सोल्युशन आहे की तुम्ही त्या कानाची सर्जरी न करता, कोणताही 1 रुपये खर्च न करता ते कानाचं होल छोटं करायची आयडिया मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर चला करूया। तर मैत्रिणींनो बघा, ही माझी मैत्रीण आहे आणि ही आली होती काल घरामध्ये आणि ती आणि मी कुठंतरी फिरायला जाणार होतो मैत्रिणींनो, आणि त्याच्यामुळे ती म्हटली की माझं कानाचं होल खूप मोठं आहे, बघू शकता मैत्रिणींनो। हा बघा केवढं तिचं मोठं झालं आहे आणि तिला काहीच कानातलं वगैरे घालता येईना, म्हणून तिने मला विचारलं। तर ह्यासाठी मी तुम्हाला आज खूप छान आणि मस्तपैकी अशी आयडिया सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर बघू शकता मैत्रिणींनो, आता मी तिचं कानातलं हे घातलंय बघा, तर किती खराब दिसतंय, हे असं लोंबायला लागलंय आणि तिला ते काय आवडेना, म्हणून तिने मला उपाय विचारला की अनिता ह्याच्यावर काय उपाय आहे का, सर्जरी न करता मला उपाय सांग। मग मी म्हटलं हो माझ्याकडे आहे उपाय, मीही बऱ्याच जणांना असं करून दाखवलेलं आहे, तर तुला पण आता मी त्याच्याबद्दल एक आयडिया सांगणार आहे आणि म्हणून मी आता तुम्हालाही दाखवणार आहे आणि तिलाही करून दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, तुमचेही कानाचे होल जर असे मोठे झाले असेल तर काहीही काळजी करू नका, सर्जरी करू नका, 1 रुपयाही खर्च करू नका मैत्रिणींनो। घरच्या घरी तुम्हाला मस्त आणि एकदम मी लगेच होणारी आयडिया तुम्हाला सांगणार आहे। तर चला करूया मैत्रिणींनो सुरुवात। तर मैत्रिणींनो, ही 5 रुपयाची मी बँडेज पट्टी आणलेली आहे। ही तुम्हाला कोणत्याही मेडिकलच्या दुकानात मिळून जाईल मैत्रिणींनो, फक्त 5 रुपयाची आहे आणि ह्याच्या साहाय्याने आपल्याला आपल्या कानाचे होल कमी करायचे आहे। तर ते कसे कमी करायचे मी तुम्हाला आता दाखवते। आधी बघूया कसं कट काढायचं। तर मैत्रिणींनो, ही आता बँडेज पट्टी मी कट करून घेतलेली आहे। तर आता कशी लावायची मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे जो मधला भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही, इकडचा आणि इकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर आता मी कट करणार आहे। मी तुम्हाला आता दाखवते चिकट टेप लावून, म्हणजे आपली बँडेज पट्टी आणलेली आहे ते लावून। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या साईडला पण असं एक लावा आणि हाच दुसरा भाग जो आहे हा घेतलेला मी, तो आता मागच्या साईडला असं लावा मैत्रिणी। बघा मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने दोन्ही भागाला हे लावा, पुढं पण लावा आणि मागं पण लावा। बघा मी लावून घेतलेलं आहे मैत्रिणींनो आणि आता आपल्याला कानातलं घालून घ्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपलं कानातलं खूप छान दिसणार आहे। तर आता मी तुम्हाला कानातलं घालून दाखवते। तर बघा मैत्रिणींनो, आता हे कानातलं मी तुम्हाला हिच्या कानामध्ये घालून दाखवते। तर अशा पद्धतीने मी दोन्हीकडे अशा ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत, बघू शकता, मागं पण आणि पुढं पण। अशा पद्धतीने तुम्ही ही बँडेज पट्टी आणून मेडिकलमधून असं लावून घ्या। आता बघा हे कानातलं मी होलामध्ये घाललं होते, अशा पद्धतीने तुम्ही। तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला कानातलं घालून दाखवणार आहे। जर समजा ह्याला होल पडताना त्रास होत असेल तर तुम्ही सुईच्या साहाय्याने होल पाडू शकता मैत्रिणींनो। आता मी तुम्हाला हे कानातलं घालून दाखवते। बघा किती छान आणि मस्त दिसत आहे। आता फिरकी घालते मैत्रिणींनो। हां, तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान हे कानातलं हिचं बसलेलं आहे। मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर पूर्णपणे वगळलेलं होतं,
पण आता आपण चिकटपट्टी लावल्यामुळे हे कानातलं खूप छान आणि मस्त बसलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमचंही जर कानाचं होल मोठं झालं असेल तर सर्जरी वगैरे काही करू नका, कोणतंही टेन्शन घेऊ नका. तुम्ही छोटंसं पॅक मेडिकलमध्ये मिळते तुम्हाला, ते तुम्ही घेऊन बँडेज पट्टी आणि त्या पट्टीच्या सहाय्याने तुम्ही ते पट्टीचे दोन्ही चिकटटे खाली वर लावू शकता, पुढं आणि मागं. आणि आपलं कानातल्याचं जर टोक जास्त नसेल तर तुम्ही सुईच्या सहाय्याने तेवढंच होल पाडू शकता आणि आपलं कानातलं घालू शकता. कोणत्याही प्रकारचे मोठे कानातले तुम्ही असे घालू शकता, कोणत्याही प्रकारची सर्जरी न करता. हा घरगुती उपाय आहे मैत्रिणींनो, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि कुठल्याही कार्यक्रमाला, प्रवासाला जाताना तुम्ही कानातलं घालूनच जावा, हा तुमचा प्रश्न आता मी सोडवलेला आहे. तर घरगुती ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.